चंद्र आता देव लोकी जातोय, आता फक्त तुमच्या हाती लवकर जाणं. माझ्या हाती ज्या गुरुने मला ज्ञान दिले त्यामध्ये गुरुच्या मुखातून निघणारे शब्द पूर्ण करावे यासाठी माझी पावलं आपल्यापर्यंत वळली. कारण गुरु दक्षिणा दिल्याविना कुठल्याही त्या गुरु शिष्याचं सार्थक होत नसतं. आणि ती गुरु दक्षिणा द्यावी हा हट्ट या चंद्रानं धरला गेला. त्यावेळी माझ्या गुरुदेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले का चंद्र असाच माझ्या पत्नीपर्यंत जा आणि माझी पत्नी दे काय मागे ते तिला दे. आणि ज्यावेळी माझ्या बायकोला तू देशील तीच माझी गुरुदक्षिणा असेल. आणि म्हणून ती गुरुदक्षिणा देण्यासाठी माझा आगमन तुमच्यापर्यंत झालं. चंद्र 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ संपलाय. ज्या महामंत्राच्या प्राप्तीसाठी तुम्ही इथवर आला होता तो महामंत्र तुम्ही प्राप्तही केले. कालच तुमच्या बाबतीत बृहस्पतीने माझ्यात ही तगोच झालं. आज तुम्ही देवलोकी जातात याची कल्पना होती आम्हाला. क्षणभर आत्मविश्वासही होता की आमच्या पर्यंत तुम्ही नक्की याल. चंद्रदेव, प्रत्येक शिष्यानं गुरुदक्षिणा ही प्रत्येक गुरुला द्यायची असते. बरोबर. पण आज देवगुरु बृहस्पतीने तुम्हाला आज्ञा केली की असा तारेच्या पर्यंतचा आणि तारेची असेल तिचा पूर्ण कर. आतापर्यंत देवगुरु बृहस्पती यांच्याशी मी संसार थाटला, पत्नी धर्म सांभाळला. माझ्या संसारात मला कोणत्याही गोष्टीची नम्रता नाहीये. आणि आम्ही ब्राह्मणच्या अर्थी आमच्या ब्राह्मणकडे आमचा जन्म झालाय. आम्ही कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही. काय मागू मी मी मौनता समाधानी. तुमच्या जीवनात कमी म्हणून नव्हे हो, मी पूर्णपणे जाणतोय केवळ मला माझ्यावर तुलत्राई व्हायचंय आणि ती दक्षिणा दिल्याविना मी त्याच्यातून मुक्त होत नाही. मग निदान या चंद्राला त्याच्यातून मुक्त करण्यासाठी तरी तुम्ही मागावं ना. मागण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही. काय मागू हे मला माझं सुचत नाहीये. या पर्णकोटी जिथं मी संसार थाटलाय देवगुरु बृहस्पती मी पूर्णतः सुखी आहे. तुमच्या जीवनात कमी म्हणून नव्हे हो, पण केवळ ती गुरुदक्षिणा देण्यासाठी या चंद्रानं तुमच्या पर्यंत ज्या गुरु आज्ञेनं आगमन केलं त्यात या चंद्राला त्या गुरु दक्षिणेतून मुक्त व्हायचंय. मग त्यासाठी तुम्ही काही ते मागाल ते द्या असं ते म्हणाले. मग एखादी वाटेल ती गोष्ट तुम्ही मागितलात तरी चालेल, निदान ती मागावी हा माझा हट्ट आहे. मागा नाही. मौली जर ती तुम्ही मागितलं नसाल तर ती गुरुदक्षिणा कशी मिळली जाणार आहे. काय मागू मागू नाही नाही, हे कसं शक्य आहे? मुखातून काही शब्द बाहेर पडला जात नाहीये. आणि मी जे मागे ते तुम्ही का देणार? मला ते मी वाट पाहतोय तुम्ही काहीतरी मागावं आहे आणि तुम्ही मागावं ही तर माझी अपेक्षा आहे. कारण तुम्ही मागितल्याशिवाय चंद्र तुम्हाला देऊ शकत नाही. आणि जर चंद्रानं तुम्हाला दिलं नसेल
तर गुरु ऋणातून मुक्त होणार नाहीये. मग मनात संकोच न ठेवता बोला. आई तुमच्या फक्त मुखातून शब्द बाहेर पडू दे, नक्की तुम्हाला ते मिळेल. माझ्या इच्छेची परिपूर्तता होईल. मग अशी कोणती इच्छा आहे? आतापर्यंत कोणत्या सुखापासून मी वंचित आहे? आतापर्यंत मी माझ्या मनाला आवर घातला करा. ज्यांच्याशी माझं लग्न झालं ते माझे देवगुरु बृहस्पती आज वृद्धापकाळाकडे झुकलेले आणि मी तारुणाच्या उंबरट्यावर उभी. मागते मी तरी माझ्या मालाला किती आवडे. मान मर्यादा पत्नी धर्म नाही रावत माझ्या. विचारून पाहते. आई का वेळ लावता आहात? कसला एकांतात विचार करता आहात तुम्ही? मागायची हिंमत करते. हिम्मत? पण शब्द नाही येतो. कोणत्या शब्दाने तुमच्याकडे मागू? चंद्रदेव इथं आल्यापासून मी एकटी. आई माऊली तुमच्या मुखातून निघणारे हे दोन शब्द क्षणभर मनातून बाजूला करा. आणि जर का तुमच्या गुरुदेवतेनं माझ्या इच्छेची परिपूर्तता करण्यासाठी माझ्याजवळ तुम्हाला पाठविलं असेल तर एकदाच तुमच्या मुखातून मला ऐकायचंय. द्या ना मला हात द्या. तारे तारे सांग तारे तुला आज काय हवंय? 12 वर्ष तुमच्या सानिध्यात राहिलेला चंद्र त्याला तुम्ही ओळखता आहात. आणि या चंद्रानं तेव्हा जवळ मागताना तुमचं नाव घ्यावं. म्हणजे नेमकं तुम्हाला काय हवंय? काय मागायचंय तुम्हाला चंद्राकडं? यावं चंद्रानं तुमचं नाव घ्यावं. तुमच्या संपूर्ण देहात पाहतोय, तुमच्या देहात बदल दिसतोय. काय हवंय तुम्हाला चंद्राकडून? तुम्ही देणार आहात ना? काय मागायचंय? माझ्या इच्छेची परिपूर्तता होणार आहे ना? ऐकायचंय चंद्राला. मग एकच हवंय. काय हवंय? लग्न झाल्यापासूनच्या सुखापासून इतका वंचित आहे. काही सुख म्हणजे मला तुमच्याकडून प्रणय सुख हवंय. विचार केला तुझ्या समोर व्यक्ती कोण आहे? समोरच्या व्यक्तीचा विसरच पाडा मी मानतोय. पण तुम्हाला कळायला हवंय तुम्ही कोण आहात. तुमचा जन्म एका ब्राह्मण कुलात झालाय. एवढं सवय तर ज्या सारा देवतांना ज्यानं गुरुत्व स्वीकारलं, गुरुना ज्यानं देवतांना ज्ञान दिलं असं महान त्यांच्यात वावरताय. अशा एका महान तेजाची बायको आहात तुम्ही. हे शब्द मुखातून बाहेर पडत असताना का तुम्हाला लाज वाटत नाही? का तुमच्या घराची इब्रत माझ्या मनात राहा? आई या शब्दाचा अर्थ कळतं का तुम्हाला? आई या शब्दाचं माधुर्य जर तुम्हाला कळलं असतं तर चंद्राकडे या दृष्टीनंच तुम्ही पाहिलं नसतं. लाज वाटते ही तुमची. आई म्हणायला सुद्धा आता लाज वाटू लागली आहे. आई या शब्दाचा अर्थच तुम्हाला कळला नाहीये. जगातील स्त्रियांना मान खाली घालायला लावतात तुम्ही. तुटतात तुम्ही. कुणाजवळ तुम्ही प्रणय प्रेमाची अर्चना करता आहात. ज्या दिवशी पहिलं पाऊल या पर्णकोटीत पडलं आणि पहिली नजर मी तुमच्यावर टाकली, एकसारखी टकमाक टकमाक तुमच्याकडे पाहत होते. पण हिंमत नाही झाली. कारण देवगुरु बृहस्पती यांची पत्नी होती. पत्नी धर्म आतापर्यंत सांभाळत होते.
माझ्या मनाला मी स्वतःहून आवर घालत होते, पण आज माझ्यानं नाही राहवत आहे. पत्नी धर्म तुमच्या मुखातील शब्द ऐकले, असेल ती इच्छा माझी परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही तत्पर झाला. त्याच वेळी मी माझ्या मनाने ठरविला की आज खबरदार, भावनाला आभार घाला. पत्नी धर्म पाळण्याचं कार्य तुम्ही करत होता असं म्हणत आहात. तुम्हाला तो पत्नी धर्मच कळला नाहीये. दुसरी गोष्ट, ज्या भावनेनं, ज्या मनात इच्छेनं तुम्ही वावरत आहात, अहो लग्न झालं म्हणून ती पतिव्रता नव्हे. त्याच्याशी आपलं लग्न झालंय, मग तो नवरा कोणी असू दे, कसाही असू दे, अगं जी खरी स्त्री आहे फक्त आपल्या नवऱ्याकडे त्या दृष्टीला पाहत आहे, आणि जी खरी पतिव्रता आहे ना, तिच्या मनात सुद्धा विचार येऊ शकत नाहीये. अगं मनात विचार आले तरी व्यर्थ गेली ती पतिव्रता. आज तुमच्या तत्वाला तुम्ही डाग लावतात. आज चंद्राकडे तुम्ही ज्या भावनेनं पाहत आहात, ती भावना तुपली आहे, पण मला माझं तत्व कळतंय. चंद्रदेव, समोरची व्यक्ती कोण याचा भान चंद्र विसरला नाहीये. जाणते मी, आणि ते भान मी कधीही विसरू शकत नाहीये. एक लक्षात ठेवा, तुम्ही मला आई म्हणतात, हो, आई म्हणून माझ्याकडे तुम्ही पाहता, पण चंद्रदेव, काय दगडात म्हणे देव असतो. त्या दगडाला आपण जोपर्यंत देव मानत असतो ना, तोपर्यंत आपल्याला त्याच्यात देव दिसत असतो. एक लक्षात ठेवा, मानला तर देव, नाहीतर तो दगड असतो. बरोबर बोलला. तुम्ही मला आई म्हणतात, आई मानत असाल, हो, पण इथवर आल्यापासून मी तुमच्याकडे मुलाच्या अपेक्षेने कधी पाहिलंच नाही. मी कधी तुम्ही मला आई म्हणतात म्हणून मूल म्हणून तुमच्याकडे पाहिलं नाही. शाबास. आज मी तुमच्याकडे पाहिलंय ती फक्त माझ्या इच्छेची परिपूर्तता व्हावी एवढीच माझी सदिच्छा आहे. रास्त बोललात तुम्ही. ज्या दृष्टीनं मी तुमच्याकडे पाहिलं होतं, म्हणजे आमची ही चूक आम्हाला तुम्ही स्वतः म्हणून सांगितलात, म्हणजे पर्याय ते आईपणात तुमच्यात नव्हतं. पण एक लक्षात ठेवा, ज्याने मला घडवलं ते माझे गुरु आहेत. पर्यायी त्यांच्या नात्यानं तुम्ही बायको आहात. आता तुम्ही मनानं कशाही वागा, तुमच्या मनात किती वाईट विचार असू दे, मी त्याला दोष देऊ शकत नाहीये. हे तुमचं मन झालंय, पण चंद्रानं ते मानलं ना, ते जीवनाच्या अंतापर्यंतच मानलंय. यावेळी फक्त मी एकच जाणते, तुम्ही वाचाल ते जाणं, मी स्त्री आणि माझ्या समोर आज एक पुरुष आहे. तिथं चुकला. याच्या पलीकडे मी आणखी काही जाणत नाही. एक स्त्री आणि एक पुरुष हे या दृष्टीनं पाहत आहात, पण हे पाहत असताना त्या दोन नाती जरी असल्या ना, तरी स्त्री पुरुषात अनेक नाती अडकलेली आहे. आणि ही नाती ज्याला कळली त्यालाच माणूस किंवा म्हणून सांगण्याचा अधिकार पोचतोय. माझ्यातली माणुसकी किंवा ते माझं मन आहे, जिला मी आई म्हणून पाहिलं, ती तिच्या दृष्टीनं कशी वागू दे, पण माझ्या दृष्टीनं ती आई दे. नाही आणि जर आज माझ्या इच्छेची परिपूर्तता प्रेमाच्या इच्छेनं तुम्ही पाहत असाल, काही का आता माझा निर्णय काय गरज नाही तुम्हाला तुमच्या आईच्याही प्रेमाची. असं बोलू नका. या तुमच्या प्रणय प्रेमाची तर गरजच नाहीये. तुम्ही चुकलात पण मी चुकणार नाहीये. नाही चंद्रदेव, स्वीकार करतो या तुमच्या प्रणय प्रेमाचा. माझ्या प्रेमाचा स्वीकार करा. आणि तुम्हाला वाटलं असेल केवळ ज्या माझ्या गुरुनं मला सांगितलं म्हणून संधी तुम्हाला आली, तर लाथारतो या तुमच्या संधीला. नाही, स्वीकार करतो तुमच्या प्रेमाचा, आणि तुमच्या प्रेमाचा ठिकाण म्हणून निघालाय. अपमान करतोय तू माझा. एक खाली असू दे, एक लक्षात ठेव, तर थांबवण्याचा हेतू असेल की हे तुमच्या मनात चाललेलं पाप मी जगाला सांगेन. मला कळतंय, कारण मी जिला आई मानिले तिची निर्वसना मी नाही करू शकत. तुम्ही तुमच्या मनाला कशाही वागा, पण जर मला थांबवण्याचा हेतू असेल की तुमच्या मतात परिवर्तन झालं, तर मी माझं भाग्य समजेन. जाऊ शकतोस तू. मग
तुला थांबविलेलं एकच कारण आहे. काय म्हणू? की तुला मी कल्पना देते. कल्पना? होय. काय कल्पना नव्हे तर मी तुला सावध करते. कशाबद्दल? आज मी तुला थांबविलंय माझ्या इच्छेची परिपूर्तता न करण्याऐवजी आज माझ्या इच्छेला तो पायदळ तुडून जातोय. तुला ज्ञात असेल की एका स्त्रीची इच्छा भंग केल्याचा दोष तुझ्या माथी येऊ शकतो. चुकलात तुम्ही. आणि तो जर माथी येऊन असं वाटत असेल तर अजूनही मी तुला संधी देते. माझ्या इच्छेची परिपूर्तता काय? इथं चुकता आहात. तुम्ही म्हणालात की एखाद्या स्त्रीची इच्छा असेल आणि ती जर अपुरी ठेवली तर तो दोष येतोय. इच्छा भंगाचा दोष येतो नाही असं नाही मलाही कळतंय. पण तो केव्हा माहिती आहे का? तर एखाद्याची खरोखरच चांगली इच्छा आहे, त्या इच्छेत जर ते नातं जपत असेल, त्या इच्छेत आपली मर्यादा राखत असेल आणि असं असताना जर ती इच्छा अपुरी ठेवली तर तो दोष आहे. जिथं तुझ्या इच्छेलाच अर्थ नाहीये तिथं तो दोष चंद्राला कधी देऊ शकत नाही. तुझ्या स्वभावाची कल्पना आहे मला, कारण 12 वर्ष तू इथं राहिलायस. तुझ्या सानिध्यात मी वावरले. वा, मी जाणते तुझ्याकडे हेच उत्तर होतं, पण तरी सुद्धा मी अजूनही तुला कल्पना देते. काय म्हणू? आज माझ्या इच्छेला पायदळी तोडत तो जातोयस. मग ऐक चंद्रदेव, आज जर माझ्या इच्छेची परिपूर्तता होत नसेल तरी तारा तुला शाप देते. ऐक, जर माझ्या इच्छेची परिपूर्तता होत नसेल तर 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ घालवून ज्या महामंत्राची तू प्राप्ती केली आहेस तो महामंत्र चंद्रदेव, त्या महामंत्राची तुला विस्तार पडेल. तारेच्या मुखातील निघणारी शापवाणी कधी असत्य ठरू शकत नाही. माझ्या इच्छेची परिपूर्तता तुला करावीच लागेल. आणि जर माझ्या इच्छेला पायदळी तोडून गेलास तर महामंत्र तुला विसरावा लागेल. आपल्या इच्छेला लाथावून जर चंद्र गेला तर उद्या मिळवला ते सारे विद्यात निष्फळ होणार आहे. तो महामंत्र चंद्र हातच. काय केलं? अरे सारा देवता आज तुझी वाट पाहत आहे. सारा देवता माझी वाट पाहत आहेत का? तर मी महामंत्र घेऊन मिळून आलो आहे. आणि जर हिची इच्छा अपुरी ठेवून मी गेलो तर कुठं असेल माझ्याकडे महामंत्र? नाही चंद्रा, महामंत्राची गरज तुला स्वतःला नाहीये, ती अखेरी अविश्वाला आहे. आणि अविश्वाला त्याची गरज असल्यामुळं चंद्रा तुला तो महामंत्र हवाय. आणि तो महामंत्र जर नसेल चंद्रा, विश्वात जीणं व्यर्थ आहे. ज्या महामंत्राची गरज चंद्राला आहे ती स्वतःसाठी नव्हे, या अखिल विश्वासाठी त्याची गरज आहे. सर्व देवतांना माहीत आहे. आज नाही राजानं तो महामंत्र जर हवा तर मला आपली इच्छा पूर्ण करावी लागेल. ज्या शब्दाची तुम्ही वाट पाहत आहात ना, घेतला निर्णय चंद्रानं. चंद्राचा निर्णय बदललाय. मला गरज आहे ती महामंत्राची गरज आहे. मग या चंद्राकडूनच तुम्हाला त्या शब्दाची वाट पाहत आहात ना, आणि ज्या अपेक्षेनं चंद्राकडे पाहत आहात हे तारे, तारे, या चंद्राकडून तुला प्रेमच हवंय ना. तोच हा चंद्र या क्षणी तुझा प्रेमानं हाती हात घेतोय. चंद्राने चांदणी रत्नाने प्रकाशली.
रत्नाने प्रकाशली तुझ्या नयना मधले चोरुले शाबे उद्गार बाहेर पडतात मी तुमचे पाय धरले पण हा मरता तुमच्या मुखातून शाप वायने बाहेर पडलीये. चंद्रा एका मानव कोटी जन्माला येशील एका मानवाप्रमाणे वाईट
कृती केल्यामुळे तुला चपटाने मरण येईल. कोण घाबरतोय तुमच्या शापाला? याला कारण आहे, या शापाची भीती चंद्राला नाहीये. याचं कारण ते तुम्ही पाहिलं, ते तुम्हाला पाप दिसतंय. त्याला खरे कारणीभूत कोण माहिती आहे? चंद्र जबाबदार नाही, खरे जबाबदार तुम्ही आहात. खरा जबाबदार तुम्ही आहात. याला कारण याला कारण आहे गुरुदेव. या चंद्रानं तुमच्या जवळ गुरुदक्षिणा मागा म्हटली. तुम्ही काय सांगितलं? चंद्रा, तुला गुरुदक्षिणा तर द्यायची असेल द्या, माझ्या पत्नीपर्यंत तू जा, आणि जेही माझी पत्नी जे मागेल ते तिला दे. मग ज्या चंद्रानं तिला जे प्रेमानं जवळ घेतलं ते स्वतःच्या इच्छेनं नव्हे, तिची इच्छा होती म्हणूनच तिला त्या प्रेमानं जवळ घेतलं. म्हणजे पर्यायी तुम्ही सांगितलं होता तिची इच्छा पूर्ण करा, मी तिची इच्छा पूर्ण करतो. याच्यात माझं काय चुकलं? प्रश्नाचं उत्तर मिळेल. गुरुदक्षिणा इच्छेप्रमाणे हे शब्द बृहस्पतीचे होते, बरोबर. पण एक कुकर्म करून गुरुदक्षिणा दे असे शब्द माझे नव्हते. गुरुदेव, आणि त्याही बरोबर सांगितलंही नव्हतं की नेमकं मागेल तेच दे असं म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी. आता तिनं ते वाईट मागितलं तो दोष माझा नव्हे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, चंद्र याचा चुकला नाहीये. चंद्र चुकला नाही. सर्वस्वाचा विचार करून मला निर्णय घ्यावा लागलाय. ते मी केलंय. आणि हे जर तुम्हाला पाहावं असेल तेव्हा तुम्ही फक्त तारुण्याचा दोन आहे. अरे असेल कदाचित तिची इच्छा, पण माणुसकीला बुडवाती मुकादे. तारुण्याचा दोष तरी म्हणत असाल, मी म्हणेन एवढं वय होऊन यांचा जर तोंड ढळतो तर माझ्यासारख्या तारुण्यात आलेल्यांचा तोंड ढळला तर तो दोष तारुण्याचा नव्हे. चंद्र, एका स्त्रीचा तोंड जरी गेला तरी तू नाती गोती का सोडली? पूर्ण जातोय, नातं मलाही कळतंय. आता या जगात कळतंय आणि नाही. म्हणून तुम्हाला का म्हणालोय की नाईला झालाय चंद्राचा. नाईला झाल्यामुळं नंतर चंद्राला हा निर्णय घ्यावा लागलाय. म्हणून सांगतोय, मी यावेळी तरी म्हणेल विश्वासाची करतोय, आणि ते विश्वासाची पूर्ण करायचंय. त्याच्या तुमच्यासाठी करतोय असं म्हणा. अरे विश्वासाठी हे शब्द तू उच्चारूच नका. स्वर्गासाठी तू लायकीचाच राहणार आहे. या प्रकारच्या म्हणून तू कलंक लावलंय. मुळीच नव्हे. गुरुदेव चंद्राचा का वागला याचं कारणही मोठं आहे. कोणतं? विश्वासाची म्हणालो यालाही कारण आहे. ज्या महामंत्राची प्राप्ती मी केली आहे तो महामंत्र मला वाह्यात घालवायचा नाहीये, आणि तो माझ्यासाठी नाहीये, दैवतासाठी आहे, विश्वासासाठी आहे. तो मला राखायचा आहे, आणि तो राखण्यासाठी आणखी पर्याय नसल्यामुळे हे सुरुवात आहे. अरे पर्याय या जगात कित्येक आहे. तुझ्यासारख्याला ते कठीण नव्हे. मग या पर्यायाच्या मोहात लागला, पण शेवटी तू कर्म तुझ्यावर उचलला म्हणून तुला शाप भोगावा लागेल. कोण घाबरतोय छेरड्या या तुझ्या सापाला? ही बायको तिने निर्णय काय घेतलाय अजूनही समज आहे. ते राखायचं असेल मार्गातून दूर हो. मार्गातून दूर गेला नाही हे स्वयं मिळवण्यासाठी आता वाटेच्या थराला जाऊ शकतो. तू प्रेम केलंय. माझ्या वाटाला माझा शिक्षण बोल. चार पायाचं जनावर तू आहे. आता जनावराप्रमाणे जर म्हणत असाल तर जनावराप्रमाणे मारण्याची ताकद आता माझ्यात आहे. अरे काय तुझी किंमत? मारूही शकतोय. बृहस्पती म्हणून तुला काही चालणार नाही. त्यावेळी घाबरत चंद्र होता. आणि जर एवढं तुम्ही हत्यारा घेतलं, एवढं जर तुम्ही करत असाल, इथून तिला घेऊन जाणार नव्हता. असे म्हणले जरा. तिला स्पर्श करશે. आकाशात करण्याची शक्ती या बृहस्पतीकडे एवढी शक्ती, एवढं सामर्थ्य, पण तुमची शक्ती किंवा चंद्राचं सामर्थ्य
कोण मी? माझा जन्म कसा झाला? एवढाच कशाला भुकेनं जीव कसा कसावी झालाय? अयाच्या भुकेच्या सांत्वनासाठी एखादा भक्ष पाणी येतात अग्नी प्रमाणात तप्त झालेला माझा देह क्षणार्धात स्थिर झाला. कोण आपण? व्यक्तीमुळे माझा जन्म झालाय. तीच माझी मृत्यू देवता साक्षात माझ्या नेत्रासमोर. मग या नात्यानं आपल्या पवित्र चरणी नतमस्तक होतोय. प्रत्येकात नाव आहे. मग माझा परिचय तो का? जिता जिता जाशील तिता तिता टाटा पुत्र व्यक्ती या विश्व चराचराच्या ठाई हा तारुण्यानं नटलेला देह ओळखला जाईल तो व्यक्तिवाद या नावानं. नाव मिळालं. मग सांगा अपमान करणारी व्यक्ती कोण? पण माझ्या एका प्रश्नाचा उत्तर काय घडलंय माझ्या मातेच्या बाबतीत ऐकूया. सीतावर कापडी अपहरण केलं असेल. पुत्र या नात्यानं मातेच्या स्वाभिमानाप्रित्यर्थ वाटेल त्या थराला हा व्यक्तिपात जाऊ शकतो. कुणी केला पण जी व्यक्ती म्हणते ना तो देवतातील खंडा चंद्र. चंद्राला शासन झालं पाहिजे. निघाला
कृपा आशीर्वाद आहे